नमस्कार मित्रांनो. तर गोष्टीमध्ये आपल्याला एक सुंदर ट्विस्ट बघायला मिळतोय आणि तो ट्विस्ट असा असणार आहे की मोनिका घाबरलेली असते. मोनिका मुद्दामच तिलोत्तमाचं टेन्शन वाढवण्यासाठी दुसऱ्या दिवशी तिलोत्तमाला म्हणते, अहो आई, काल मला पण झोप लागली नाही. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का? मला सावलीचं स्वप्न पडलं. सावली या घरात आली म्हणून. पण सावली या घरात आली तर काय होईल? तिलोत्तमा अजून घाबरते आणि ती जगन्नाथला फोन लावायला जाते. तिलोत्तमा जगन्नाथला म्हणते, मी तुझ्या घरी येते आणि तू सुद्धा तिथे ये, मला बोलायचे. जगन्नाथ फोन ठेवतो आणि तो सावलीला भेटतो. सावली जगन्नाथला म्हणते, बाबा, मला क्लास घ्यायचे आहेत मुलांचे, तुम्ही याला बघता का? जगन्नाथ म्हणतो, अगं सावली, याचा तो सुपर हिरो फ्रेंड आहे ना, त्याच्यासोबत जाऊ दे याला, मला महत्त्वाचं काम आहे, मला घरी जायचे. सावली म्हणते, बाबा, अहो पारक्या माणसासोबत मी कसं काय पाठवायचं? जगन्नाथ म्हणतो, परका नाही आहे तो. सावलीला वाटतं की जगन्नाथच्या बोलण्यात काहीतरी गुपित नक्कीच दडलं आहे. आता जगन्नाथला तर माहिती आहे की सारंग हा अबीरचा बाप आहे आणि सारंग असं तसं चुकीचं काहीही करणार नाही. पण जगन्नाथ, सारंग आणि सावली यांची एकत्र भेट कशी होते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर आज आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सारंग, अबीर दुपारी जेवणासाठी बाहेर आलेले असतात. दोघांच्या छान गप्पा चालू असतात आणि दोघं कार्यक्रमाबद्दल बोलत असतात. तर इथे सावली गुरुकुलातून निघत असते आणि तेवढं तिला क्षमा दिसते. क्षमा, सावली दोघी बोलत असताना क्षमासाठी सारंगने जे गिफ्ट पाठवलं ते येतं. सावली म्हणते, क्षमाताई, तुम्ही तर म्हणालात ना की सारंग मेहेंदळे मोठे बिझनेसमॅन आहेत, मग ते तुम्हाला असं डायरेक्टली गिफ्ट वगैरे कसं काय पाठवू शकतात? क्षमा सारंगचं तोंड भरून कौतुक करते. सारंगमुळे क्षमाचा संसार पुन्हा रुळावर आला. दोघांचं छान जमतं आहे. सारंगमुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं, हे सगळं ती सावलीला सांगते. आणि सारंगमुळेच क्षमाच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली म्हणून या सगळ्याचं क्रेडिट ती सारंगलाच देते. सारंगचा चांगुलपणा ऐकून सावलीला चांगलं वाटतं. तर थोड्या वेळाने सारंग सावलीचा हात धरून तिला घरी घेऊन येतो. ते दोघं आतमध्ये पाऊल टाकणार तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते. तिलोत्तमा त्या दोघांना थांबवते. तिलोत्तमा सावलीला म्हणते, ए, तुला काय सांगितलं होतं? या घरावर तुझी सावलीसुद्धा पडता कामा नये. मग तू इथे काय करतेस? सावली म्हणते, मला माझा स्वाभिमान आहे. मी इथे पाय ठेवणारच नव्हते, पण मला इथे तुमचा लेक घेऊन आला आहे. ते मला इथे घेऊन आले त्यामुळे मी इथे आले, नाहीतर मी इथे कधीच आले नसते. तिलोत्तमाला धक्का बसतो. तिलोत्तमा सारंगला विचारते, सारंग, हे सगळं काय आहे? या मुलीला इथे का घेऊन आला आहेस तू? सारंग म्हणतो, आई, मला जे करायचे तेच मी करणार. तिलोत्तमा म्हणते, सारंग, अरे तू चूक करतोयस, खूप मोठी चूक. सारंग म्हणतो, आई, मी चूक करत नाही आहे, तर केलेली चूक सुधारतोय. बाजूला हो, माझी बायको आता माझ्यासोबतच राहणार. सारंग तिलोत्तमाला बाजूला ढकलतो आणि सावलीचा हात धरून तिला आपल्यासोबत आतमध्ये घेऊन येतो. ते दोघं वरती जाणार असतात. तिलोत्तमा सारंगचा हात धरते आणि सारंगला थांबवते. तिलोत्तमा म्हणते, सारंग, अरे हे काय करतोयस तू? अरे ही चुकली होती, आठवतंय ना तुला? सारंग म्हणतो, आई, प्रेमामध्ये चूक कोणाची आहे हे बघायचं नसतं, तर झालेली चूक सुधारायची असते. आणि मी तेच करतोय. मी झालेली चूक सुधारतोय. सारंग उलट उत्तर देतोय म्हणून तिलोत्तमा भडकते. तिलोत्तमा म्हणते, सारंग, कळतंय का तुला? अरे तुझ्या आईला उलट उत्तर देतोयस तू. या मुलीमुळे? अरे हिचं वार लागलं का तुला? ही मुलगी तुझ्यासोबत असली तर तू हे असंच वागणार, माहिती होतं मला. तिलोत्तमा सावलीला म्हणते, ए, तुझं आणि माझं बोलणं झालं होतं. आपल्या दोघांमध्ये करार झाला होता. तू मला शब्द दिला होतास की तू माझ्या घरामध्ये कधीच पाऊल टाकणार नाही. तुझी ही काळी सावली माझ्या घरावर कधीच येऊ देणार नाहीस. तुझा शब्द मोडताना तुला लाज वाटत नाही का? सारंग तिलोत्तमाला ओरडतो, शब्द जपून वापरायला सांगतो. तिलोत्तमा म्हणते, सारंग, अरे ही तुझी बायको वगैरे कोणी नाही आहे. 8 वर्ष झाले तुला सोडून गेली आहे. दुसऱ्यासोबत लग्न केलं आहे तिने. 8 वर्षापासून दुसऱ्या माणसासोबत ती नांदते. मी तिचं मंगळसूत्र बघितलं आहे. हे चांगलं आहे. 8 वर्षापासून दुसऱ्यासोबत संसार करायचा आणि अचानक एके दिवशी उठायचं आणि माझ्या घरी यायचं.
माझ्या मुलासोबत राहण्याची स्वप्न बघायची का? आता काय करणार आहे ही? 2-2 संसार थाटणार आहे का? सारंग म्हणतो, आई बास हां, यापुढे एकही शब्द उच्चारू नकोस. मी काहीही ऐकून घेणार नाही. सारंग सावलीचा हात धरतो आणि तिला आपल्यासोबत रूममध्ये घेऊन जातो. तिलोत्तमा मोठमोठ्याने सारंगला थांबवण्यासाठी आवाज देते, पण सारंग काही थांबत नाही. तिलोत्तमा खूप घाबरते आणि दचकून उठते. हे सगळं तिलोत्तमाचं स्वप्न होतं हे तिला कळतं. तिलोत्तमाचा आवाज ऐकून सारंग धावत खाली येतो. तो तिलोत्तमाला विचारतो, आई काय झाले? बरं वाटतंय ना? तुला वाईट स्वप्न पडलं का? काय बघितलं तू? तिलोत्तमा म्हणते, नाही मी काही नाही बघितलेलं. सारंग तिलोत्तमाला पाणी देतो. तिलोत्तमा सारंगला काहीच सांगत नाही. सारंग निघून जातो. तिलोत्तमा मनात म्हणते, याआधी असं स्वप्न कधीच पडलं नव्हतं, पण आता पडले म्हणजे नक्कीच अनर्थाची सुरुवात झाली आहे. सावली या शहरात आहे तोपर्यंत हा धोका असाच राहणार. असं काहीतरी व्हायला पाहिजे ना, की या सावलीची काळी सावली माझ्या सारंगवरून, आमच्या घरावरून कायमची निघून जायला पाहिजे. तिलोत्तमाला रात्रभर झोप लागत नाही. ती सावलीचाच विचार करत राहते. तर इथे मोनिका पण जागी असते. मोनिकाला पण एक कोडी उलगडत असतात. 8 वर्षांपूर्वी सावली मेली नव्हती, तर कोणीतरी वेगळा माणूस मेला होता आणि राजकुमारच्या माणसांनी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी फक्त नाटक केलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की सावली मेली आहे. सावली मेली नाही तर जिवंत आहे. आणि तिलोत्तमाचं सिक्रेटसुद्धा तिला कळलेलं असतं. तिलोत्तमा गुरुकुलात गेली, सावलीला भेटली आणि तेव्हापासून तिलोत्तमाने आपला निर्णय बदलला आहे. या सगळ्याचा मोनिका विचार करते. मोनिका मनात म्हणते, आता ही मेलेली सावली पुन्हा जिवंत होऊन घरात आली तर मस्त हाऊसफुल ड्रामा होईल. आणि सावली या घरात आली तर तिलोत्तमाचा माज गर्व एका क्षणात निघून जाईल. पण सावलीला आणायचं कसं या घरात? मोनिका ठरवते की आधी सावलीला भेटायचं, तिच्याशी मैत्री करायची आणि गोड गोड बोलून तिच्या मनात काय ते जाणून घेऊन मग तिला घरी आणायचं. मोनिकाही इथे सावलीचा विचार करते आणि रात्रभर जागी असते. तर रात्री अबीर जगन्नाथकडे येतो आणि जगन्नाथकडून गोष्ट ऐकता ऐकता त्याच्या मांडीवर झोपून जातो. सावली तिथे येते. सावली म्हणते, किती छान वाटतंय ना, म्हणजे अबीर दिवसभर खेळतो आणि रात्री दमून झोपून जातो आणि बाबा तुमच्याकडे तो छान राहतो. जगन्नाथ म्हणतो, सावली अगं प्रत्येक मुलाला आई बाप हवेच असतात. आईची माया, बाप सोबत असणं हे सगळं त्यांना हवं असतं. जगन्नाथच्या बोलण्यातून सावलीला कळत असतं की आपण सारंगकडे जावं, सारंगला भेटावं असं जगन्नाथला वाटते. सावली उदास होऊन जाते. सावली जगन्नाथला म्हणते, बाबा हा विषय नको आता, बस करायला हवा. सावली जगन्नाथला सारंगबद्दल पुढे काहीच बोलू देत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.